आज ऑलिम्पिकमध्ये आपल्याला जे मेडल मिळतात, आपल्या लोकसंख्येच्या मानाने फार कमी आहे. खेळण्यामुळे तुमचं अभ्यासाचं कधीच नुकसान होत नाही, की मी माझ्या मुलाला अभ्यासाबरोबर करिअरसोबत मी स्पोर्ट्समध्ये जर त्याला समोर आणलं, त्याला जर वेळ दिला, तर त्याचा घाम निघेल. घाम निघाल्यामुळे त्याचा पूर्ण स्ट्रेस निघेल. जे लोक खेळ खेळलेले आहे, ते कधीच आत्महत्या करत नाही. मी दिनेश वासुदेवराव चन्नावार. माझं वय 64 वर्ष आहे. मी वर्धेला राहतो. माझं शिक्षण मी व्ही-एन-आय-टी जे रिजनल कॉलेज आहे तिथनं केलं आणि एम-टेकसुद्धा मी व्ही-एन-आय-टीमधनंच केलं. हे करत असताना मी वर्धेच्या बी-डी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सेवाग्राम इथे मी लेक्चरर म्हणून आणि नंतर असिस्टंट प्रोफेसरपर्यंत मी नोकरी केली. हे करत असतानाच मी एल-आय-सीचं काम सुरू केलं आणि एल-आय-सीमध्ये मी भारतामध्ये पहिल्या 10मध्ये मी माझं स्थान मिळवलं. 2006 मध्ये मी जो विमा क्षेत्रातला जो सर्वात मोठा बहुमान असतो, टॉप ऑफ द टेबल, ते मी अचीव्ह केलं आणि त्यानंतर मग मी असा विचार केला, की आपण हे सर्व करताना आता आपण कुठे सोशल काम करावं, ज्याने जनतेला डायरेक्ट त्याचा उपयोग होईल, मुलांना त्याचा उपयोग होईल. मग मी 2011 मध्ये माझी पहिली शाळा काढली, चन्नावास ई-विद्या मंदिर नावाने आणि 2013ला येळाकेळी येथे नर्सरी टू स्टँडर्ड 10 पर्यंत मी शाळा काढली आणि आता मागच्या वर्षी आम्ही सेलू इथे सुद्धा एक शाळा काढली. अशा त्या 3 सी-बी-एस-ई शाळा आहेत आणि या शाळेतनं आम्ही जवळ-जवळ 1400 ते 1500 विद्यार्थी शिकत आहे आणि 150 ते पावणे 200 कर्मचारी आमच्या संस्थेत काम करत आहे. यावर्षी मी आकाश इन्स्टिट्यूट जे-डबल-ई नीट ही सुद्धा सुरू केली. प्रामुख्याने व्हायचं असं, की आपल्या वर्धेला काहीच सुविधा नसल्यामुळं मुलं नांदेड, लातूर, कोटा, नागपूर, हैदराबाद इथे जाऊन 7 ते 8 लाख रुपये 2 वर्षात खर्च करायचे. त्यांची परिस्थिती नसताना सुद्धा मुलांना करण्यासाठी म्हणून पालक हा खर्च करायचे. 2 वर्षापूर्वी आम्ही एक अल्फा ड्रीम स्पोर्ट्स अकॅडमी सुरू केली. वर्ध्यामध्ये कोणीही प्रायव्हेटमध्ये आतापर्यंत कुठलाही स्पोर्ट्सशी रिलेटेड प्रोजेक्ट सुरू केला नाही. मी आणि माझा मित्र आशिष झोडे आम्ही दोघांनी हा विचार केला, की आपण समाजातनं आपण आपल्या आयुष्यामध्ये आपण पुष्कळ समृद्धी आपण मिळवली आणि ही आपण फक्त समाजात काम करून लोकांच्या माध्यमातून मिळाली. तर व्हाय नॉट बॅक टू सोसायटी? म्हणजे आपण जे काही कमवतो त्याचा फायदा सोसायटीला डायरेक्ट होण्यासाठीच कसा होईल आपल्याला नाही होणार, पण समाजाला त्याचा फायदा होईल या उद्देशाने आम्ही अल्फा ड्रीम स्पोर्ट्स अकॅडमी सुरू केली आणि आम्ही सुरुवातीला अनिल कुंबळे यांची 10 वीक जो आहे अकॅडमी बेंगलोरची, त्यांच्यासोबत आम्ही ॲग्रीमेंट केलं, कोलॅबोरेशन केलं आणि बॅडमिंटन, क्रिकेट आणि फुटबॉल या 3 गेमसाठी आम्ही त्यांच्यासाठी कोलॅबोरेशन केलं. ते कोलॅबोरेशन जवळ-जवळ 2 वर्ष चाललं. तिथून त्यांनी कोच पाठवले. आमची अनिल कुंबळेसोबत पण भेट झाली होती. कालांतराने हे लक्षात आलं, की जो कॉस्ट आम्ही त्यांना देतो आहे, ते पैसे शाळेतनं किंवा प्रायव्हेटमधून लोकांना द्यायसाठी त्याची तयारी नाही आहे. कारण लोकांना इंटरेस्ट नाही आहे. मुलांना सी-बी-एस-ई शाळेमध्ये शिकणारे सगळे मुलं असतात. त्यांना असं वाटतं, की आपण स्पोर्ट्समध्ये वेळ देऊन त्याचा उपयोग होणार नाही. मग सुरुवातीला आम्ही शाळेमध्ये सुद्धा हे केलं. वर्ग 3रा ते वर्ग 8वा ह्या 6 वर्षासाठी 6 वर्गातल्या मुलांना आम्ही 4 पिरियड स्पोर्ट्सचे कंपल्सरी केले आणि त्यात त्यांना आम्ही हे 3 गेम शिकवायचं. त्याचा परिणाम आम्हाला हे दिसायला लागला, की मुलं शाळेमध्ये रेग्युलर झाले. मुलांना स्पोर्ट्ससोबतच अभ्यासात गोडवा निर्माण झाला आणि मुलांची त्याच्यात शैक्षणिक प्रगती आम्हाला दिसायला लागली आणि स्पोर्ट्समध्ये सुद्धा प्रगती दिसायला लागली. ज्या डिस्ट्रिक्ट लेव्हलवर टुर्नामेंट होतात, पावसाळी पावसाळी स्पर्धा, त्यात आमच्या टीम स्टेट लेव्हलपर्यंत पोहोचल्या, डिस्ट्रिक्ट लेव्हलपर्यंत पोहोचल्या आणि आम्ही वर्धेमध्ये काही स्पोर्ट्समध्ये खूप छान प्रगती केली आणि प्रायव्हेटमध्ये आम्ही बॅडमिंटन कोर्ट आम्ही जे तयार केलं होतं, त्या कोर्टमध्ये काही असुविधा निर्माण झाल्या होत्या. पालकांनी आम्हाला सुचवलं, सर्वांनी सुचवलं, त्यानुसार आम्ही त्यात बरेच चेंजेस केले आणि आज आम्ही 3ही वुडन कोर्ट इथे तयार केले, ज्यात छान टुर्नामेंट होतात आणि आता आमच्याकडे 2 बॅडमिंटनचे कोच आहे. ते दोघेही नागालँडचे आहे. एक फुटबॉलचा कोच आहे, एक क्रिकेटचा कोच आहे आणि यांच्या माध्यमातून जवळ-जवळ 200 ते 250 मुलं या अकॅडमीमध्ये खेळत आहेत.
मागच्या वर्षी आमच्या शाळेमध्ये एक मुलगी होती ईशा पुजारी नावाची. ही मुलगी नॅशनल लेव्हलवर स्विमिंग करायला जायची. म्हणजे 10वीत असताना सुद्धा ती 2-3 महिने शाळेत आली नाही. परंतु त्या मुलीने इतकं बिझी असताना सुद्धा 10वीच्या सी-बी-एस-ईच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये तिला 97% मार्क मिळाले. एक समर्जित देशमुख नावाचा मुलगा, तो परीक्षा असो की नसो, तो रोज 2 तास बॅडमिंटन खेळायचा. त्याला सुद्धा 94% मार्क मिळाले बोर्डाच्या परीक्षेमध्ये, सी-बी-एस-ई परीक्षेत. हे इंडिकेट करतं की खेळल्यामुळे तुमचं अभ्यासाचं कधीच नुकसान होत नाही. परंतु अजूनही पालकांमध्ये ही जी भावना आहे की मी परीक्षेच्या वेळेस मुलगा 1 तास पाठवत नाही, कारण परीक्षा आहे. छोट्या-मोठ्या परीक्षेच्या वेळेस सुद्धा पालक मुलांना खेळासाठी पाठवत नाही. त्याच्यामुळं त्यांची लिंक तुटते, त्यांची कंटिन्यूटी तुटते आणि जो बेसिकली त्यातनं जे ॲडव्हांटेज मिळायला पाहिजे ते ॲडव्हांटेज मिळत नाही. आम्ही हे बघितलं की आपण सगळ्या प्रकारचे रिपोर्ट बघतो आहे. आज ज्या पद्धतीने ही न्यू जनरेशन जे सॉफ्टवेअरमध्ये आणि सगळ्या ठिकाणी काम करते, ते 8 ते 9 वाजेपर्यंत रात्री काम करतात आणि त्यांच्यामुळे त्यांची लाईफस्टाईल पूर्ण खराबच चाललेली आहे. फास्ट फूड खाणे, टेन्शनमध्ये काम करणे, कुठेतरी त्यांच्या मनावर जो विपरीत परिणाम होतो, त्यामुळं खूपसे ही तरुण पिढी नैराश्यामध्ये आज जात आहे. त्यांना कुठेतरी हा स्ट्रेस निघण्यासाठी स्पोर्ट्सशिवाय दुसरा मार्ग नाही आहे. त्याच्यामुळं आपण जे म्हणतो स्पोर्ट्समन स्पिरिट, जे लोकं खेळ खेळलेले आहे, ते कधीच आत्महत्या करत नाही. जे लोकं कुठला खेळ खेळला असेल, ते लोकं जीवनामध्ये इतर लोकांना मार्गदर्शक ठरतात आणि त्या माध्यमातून हे लोकं समाजाला दिशा देऊ शकतात. अशा प्रकारचं योगदान स्पोर्ट्समुळे होतं. आपल्या पालकांच्या मनातनं हा विषय जेवढ्या लवकर निघेल, आज जनरली मॅक्सिमम लोकांशी मी जेव्हा भेटतो, तेव्हा एकच मुलगा असणारे खूप पालक आहे. म्हणजे 2 तर आजकाल मी शाळेत सुद्धा बघतो किंवा आकाशमध्ये सुद्धा बघतो मी. 2 मुलं असणारे पालक फार कमी आहे. मग तो एक मुलगा, त्याचे ते लाड, त्याची ती काळजी, त्या ह्याच्यामध्ये पालक शेवटपर्यंत त्या मुलाला छोटं समजतात आणि छोटं समजल्यामुळे तो मुलगा मोठा होत नाही आणि मग तो प्रत्येक ठिकाणी वीक होत जातो. तर त्या केसमध्ये सुरुवातीपासूनच जर त्या पालकांनी हा विचार केला, की मी माझ्या मुलाला अभ्यासाबरोबर करिअरसोबत मी स्पोर्ट्समध्ये जर त्याला समोर आणलं, त्याला जर वेळ दिला, तर त्याचा घाम निघेल. घाम निघाल्यामुळे त्याचा पूर्ण स्ट्रेस निघेल. 10 तास तुम्ही अभ्यासात ट्युशन आणि शाळा जर केल्यानंतर मुलांना फावला वेळ म्हणजे त्यांना एकच समजते, की मी मोबाईलमध्ये घेईल, लॅपटॉपमध्ये खेळेल, पण शारीरिक काहीच काम होत नाही. त्याच्यामुळे त्यांचा जो विषयांतर झाला पाहिजे, तो विषयांतर होत नाही. तेच घेऊन जगतात आणि हळू जसे मोठे होतात आणि जसे मोठे होतात, तसा हा स्ट्रेस वाढत जातो. आज आम्ही 10वीत मुलं बघतो, की 6 तास शाळा करायची, 3 तास ट्युशन करायचं. मग शाळेतलं होमवर्क, ट्युशनचं होमवर्क या सगळ्यामध्ये पोरगा असा चेपून जातो आणि हळू तो दबून जातो, अबोल होतो, बोलत नाही, त्याच्या शरीरावर त्याचा परिणाम होतो आणि कालांतराने लक्षात येतो, की एक चांगला पोरगा जो खेळकर पोरगा होता, तो या सगळ्या स्ट्रेसमुळं, आई-वडिलांच्या स्ट्रेसमुळं तो मुलगा असा दबून गेलेला असतो, त्याचे शोल्डर खाली गेले असतात आणि हे सर्व जर व्हायचं नसेल, तर त्या केसमध्ये त्या मुलाने रोज कमीत कमी 1 ते 1.5 तास कुठलाही गेम खेळावा आणि तो गेम खेळल्यामुळं त्या पोरामध्ये तो बदलाव दिसेल आणि तो त्याच्या आयुष्यभर त्याच्यासोबत असेल. आजही आम्ही बघतो की मोठ्या-मोठ्या शहरामध्ये क्लब असतात. त्या क्लबमध्ये हे आय-टी प्रोफेशनल्स आणि सगळे लोकं वेळ देतात. वेळ देऊन स्वतःचं ते एनर्जी काढतात. आता डॉक्टर लोकंसुद्धा शनिवार, रविवार बंद ठेवून खेळतात, फिरायला जातात. हा सर्व उपयोग त्यांना आयुष्यात होतो आणि हे केल्यामुळं त्या लोकांचं आयुष्यमान चांगलं होईल. हा संदेशच मी या माझ्या याच्यातनं मी देऊ इच्छितो, की शहर मोठं असो की लहान असो, पालकांनी आपल्या मुलाला जो काही गेम, कुठलाही गेम त्यांनी खेळवावं, स्विमिंग करावं, बॅडमिंटन खेळावं. आता बॅडमिंटन हा इनडोअर गेम असल्यामुळे तो वर्षभर खेळू, तो पण खूप खर्चिक खेळ आहे. आणि फुटबॉल आणि क्रिकेट अशी गेम आहे, की जे पावसात खेळता येत नाही, टीम असल्याशिवाय खेळता येत नाही. पण ज्याला जे जमेल त्याने ते खेळावं. करिअर करणं खूप सोपं नाही आहे. कारण करिअर करायचं म्हणजे तुम्हाला शाळेचा त्याग करावा लागतो आणि जे आजकाल कुणी मान्य करत नाही. पण 2-3 दिवस जरी आपण खेळलो, जसं आम्ही शुक्रवार, शनिवार, रविवार हे 3 दिवस आम्ही मुलांना सांगितलं, की तुम्ही सकाळी 10 ते 12 या आणि सकाळी 5 ते 6:30 आणि संध्याकाळी 4 ते 6 किंवा 6 ते 8 असं 3 फेजेस जर त्यांनी आम्हाला दिले, तर त्या मुलांची पूर्ण तयारी होईल. आमची इच्छा अशी आहे, की नॅशनल लेव्हलवर, स्टेट लेव्हलवर मुलांची तयारी झाली पाहिजे. त्यात ते क्वालिफाय झाले पाहिजे आणि त्यांचं स्वतःचं, त्यांच्या आई-वडिलांचं, शहराचं आणि देशाचं नाव वरती आलं पाहिजे.
आज ऑलिम्पिकमध्ये आपल्याला जे मेडल मिळतात, आपल्या लोकसंख्येच्या मानाने फार कमी आहे. पण आता हळू आपण हे बघतोय मागच्या 10-15 वर्षामध्ये, की इंडिव्हिज्युअल गेम्समध्ये जसं नीरज चोप्रा आहे. इंडिव्हिज्युअल गेममध्ये लोकांनी पदकं घेणं सुरू करून देशाचा मान वाढवला आहे. मी सर्वांना जो कोणी हा व्हिडिओ बघत आहे, जो कोणी सोशल मीडियावर आहे, मी त्या सर्वांना आवाहन करेल, की त्यांनी टाउन सॉल ही जी संस्था आहे, त्या संस्थेसोबत त्यांनी स्वतःला रजिस्टर करावं आणि त्या माध्यमातनं स्पोर्ट्सशी संबंधित टाउन खूप काही कार्य करत आहे आणि त्यामुळं आपल्या मनात जे काही प्रश्न आहे, जी मदत आपल्याला पाहिजे आहे, ती सर्व मदत मिळण्यास आपल्याला त्याचा साथ मिळेल, सपोर्ट मिळेल. कारण त्यांचं एक्सपर्टाईज आहे त्या खेळाच्या ह्याच्यामध्ये त्यांचा एक्सपर्टाईज आहे आणि ते एक्सपर्टाईज आपल्याला मिळालं तर आपले विषय संपतात. आपल्याला लवकर त्याचं सोल्युशन मिळतं आणि आपण सुद्धा कुठेही असाल, तरी आपण या खेळाच्या त्याच्यामध्ये आपण प्रगती करू अ, असं माझं मत आहे. त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त संख्येने टाउन सोल या संस्थेशी तुम्ही प्लॅटफॉर्मवर तुम्ही रजिस्टर व्हाल, अशी मी सर्वांना विनंती करतो.